नमस्कार, तुमचं या चॅनलवर खूप स्वागत आहे. मी अभिजित मोरे. तुम्ही पुष्पावती मोरे या चॅनलवर ही व्हिडिओ बघत आहात. चला, तर आज आपण एक नवीन फॉर्मॅट या चॅनलने स्टार्ट केला की देश विदेश. हा खूप इम्पॉर्टंट आहे की सध्या हा देश विदेश फॉर्मॅट का चालू केला की कारण तुम्ही बघताय की बरेचसे बदल होत आहे. तुम्ही इस्रायल आणि इराणचं वॉर तर पाहिले, त्याच्यात खूप सारे बदल होत आहेत. त्याची एक थोडीशी क्विक अपडेट आपण याच्यात खूप मोठा जो क्वेश्चन जो आता बऱ्याचशा लोकांना असं वाटतंय की लॉकडाऊन हा शब्द तुम्ही ऐकलाय की लॉकडाऊन लागणार आहे. आपल्या मोदी साहेबांनी कोरोनाचं एक्झाम्पल दिलं पण लोकांनी त्याला लॉकडाऊन सारखं घेतलं. तर खरंच आता लॉकडाऊन लागणार आहे की नाही, त्यांनी मोदी साहेबांनी त्याचं एक्झाम्पल का दिलं की युनायटेड राहा. लॉकडाऊन सारखी परिस्थिती, कोरोनासारखी परिस्थिती येऊ शकते. परिस्थिती, कोरोना नाही, लॉकडाऊन नाही. पूर्ण ऐका. आता एक व्हिडिओमध्ये थोडंसं रिकॅप घेऊ की थोडी परिस्थिती ती कशी येऊ शकते आणि लॉकडाऊनचं काय खरंय. तर बघा, पहिले एक गोष्ट सांगतो की इस्रायल, तुम्हाला माहिती की इस्रायल आणि इराणचे युद्ध आज 27-28 दिवस येऊन चालला, पण तरी पण त्याच्यात काही तोडगा नाही. पण आपला जो मेन पॉइंट आहे, मेन जो फॅक्टर आहे, आपल्याला जो इफेक्ट करणार आहे तो म्हणजे आपल्या देशात येणारा क्रूड ऑइल. म्हणजे आपण जो पेट्रोलियम जे प्रोडक्ट्स आहे, पेट्रोलियम तुमचं LPG, सर्व ज्या गोष्टी त्या सर्व आपलं 85 to 88% क्रूड ऑइल जे आपण दुसऱ्या देशांकडनं मागवतो, इम्पोर्ट करतो. आणि त्याच्यापैकी स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स मधून आपण 45 to 50% पर्यंत आपण तो क्रूड ऑइल मागतो. आणि तो स्टेट ऑफ हॉर्मोन्स तुम्ही ऐकलं असेल तर स्टेट ऑफ हॉर्मोन्सवर सध्या इराणने कब्जा केलेला आहे आणि त्यांनी जहाज येऊ दिली नाही. हा खूप मोठा फॅक्टर आहे त्याच्यात. बघा, 1 वर्षा पहिले जो तेल आपल्याला स्वस्त भेटत होतं ते तेल, तुम्हाला क्रूड ऑइल म्हणजे काय की तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की क्रूड ऑइल म्हणजे नेमकं काय. तर जे कच्चं तेल म्हणतो त्याला प्रोसेस करून, रिफायनरीज ज्या प्रोसेस करून तुमचं पेट्रोल, डिझेल आणि तुमचं केरोसिन, तुमचं अदर जे प्रोडक्ट्स असतात, बाय प्रोडक्ट त्याचे येतात, ते येतात. त्याच्यानंतरचा तो इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे काय की लॉकडाऊन विषयी खूप लोकांनी अफवा पसरवली की लॉकडाऊन लागणार. तो लॉकडाऊन ऍक्च्युली लागणार नाहीये. याचं सिम्पल स्ट्रेट आन्सर आहे की लॉकडाऊन का लागला होता, तो व्हायरसमुळे लागला होता. तेव्हा आपण म्हणजे लोकांशी संपर्क नाही ठेवायचा होता. आता लॉकडाऊनची स्थिती सारखी काय होऊ शकते की बघा, एक तर होऊ शकतं की क्रूड ऑइलची भाव वाढल्यामुळे तुमचं ट्रान्सपोर्टेशन महाग होईल. त्याच्यामुळे काय होणार की लोक स्लाइटली, म्हणजे जे आपण लग्नाला सहज जायचे जेव्हा 3-4 लोक यायचे, आता एकच जण व्यक्ती जाणार. तुम्ही बाहेर जाताय तर एकच व्यक्ती जाणार. तर त्याच्याने काय होईल की थोडंसं ट्रान्सपोर्टेशन माग होईल. तुम्ही घरातलं जिथे 2 लोक जायचे तिथं एकच व्यक्ती जाणार. हा थोडा बदल झाला, म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल. त्याच्यामुळे काय होईल की क्रूड ऑइलची प्राइस वाढली की त्याच्यामुळे आता बघा, क्रूड ऑइलची प्राइस वाढली म्हणजे इकॉनॉमी जी चालते ती बरीचशी तेलावर डिपेंड असते. कसं बघा, आता भाजीपाला, आता खेडेगावात आम्ही राहतो, तो खेडेगावात सपोज शेतीमध्ये तुमचा भाजीपाला येतो, तो सिटीपर्यंत जातो. तो ट्रान्सपोर्टेशन जो इम्पॉर्टंट वर्ड आहे, ट्रान्सपोर्टेशन, ते महाग झालं म्हणजे काय, सर्व जे आहे ना गोष्टी महाग व्हायला सुरुवात होऊन जाते. हे तुमचं इनिशियल लेवलला असतं. त्याच्यामुळे थोडं लॉकडाऊन सारखा इफेक्ट असा होऊ शकतो की आपण बाहेर जायला थोडा विचार करणार. आता बघा, इथं आपलं डेली कम्युट, म्हणजे आता सपोज मी जॉबला आहे, मी ॲज अ टीचरचं काम करतोय. मी जर मी खेड्यात राहतो पण मी सिटीमध्ये जातो की माझी तिथे स्कूल आहे, तिथे मी ते शिकवायला. तर माझा जो डेली 100 रुपीज लागत होते, तर तिथं या तेल पेट्रोलचे दाम वाढल्यामुळे तो मला खर्च वाढेल. तर मी थोडंसं माझा फायनान्शियल बजेट खराब होईल. म्हणजे ही एक गोष्ट असते. आता मी एक तुम्हाला एक्झाम्पल दिलं की मी स्कूलला जातो शिकवायला, तर मी बाय मोटरसायकल जातो, तो मला पहिले 100 रुपये खर्च यायचा, तर मला आता इथं खर्च येईल 120 रुपये. म्हणजे पर डे माझा 20 रुपये खर्च वाढला. आणि हा तुमचा मंथली जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ओव्हरऑल आपलं बजेट हे होतं की खूप वाढतं. आता मग मी काय करणार, आता मी काम करतोय किंवा काय, आता बघा मी बाहेर जाणं, फक्त शाळा सोडली किंवा माझं जे वर्किंग स्टेशन आहे ते सोडलं तर मी कुठेच जाणार नाही. एक पहिला असेल. म्हणजे हा थोडा एक लॉकडाऊन सारखा इफेक्ट आहे. म्हणजे लॉकडाऊन नाही, नॉट ऍक्च्युअली लॉकडाऊन. ओके, तर काय येईल की मी थोडं फायनान्शियल प्लॅनिंग करेल की कुठे बाहेर जात असेल की जे आपण म्हणतो की नेसेसरी नाहीये, की मी तिथे जाणं बंद करेल. हा एक तिथं इम्पॅक्ट होईल. त्याच्यामुळे काय होईल की सपोज आता बाहेर जाणार असेल तर मी बसने जाणार किंवा मोटरसायकल जाणार, ते कमी होईल. तर काय थोडंसं आर्थिक जे बजेट असतं ते कमी होईल. समजलं, एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर
बरेचसे लोक सांगत होते की तेल संपून जाईल इंडियामध्ये, की पेट्रोल डिझेल मिळणार नाही. तर बघा, आपल्या इंडियाकडे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम ऑइल असतं, त्याच्यानंतर काही स्टोरेज फॅसिलिटीज आहेत आणि बरेचसे आपल्याकडे असतात. आता बघा, त्याच्यापैकी आपली जी स्ट्रॅटेजिक ऑइल आहे ती 5.33 मिलियन टन्सचे आपल्याकडे रिझर्वेशन असतं आणि करंटली आपल्याकडे 3.37 मेट्रिक टन करंटली अवेलेबल आहे. ओके, तो स्ट्रॅटेजिक जो आता बरेचसे लोक सांगतात की 9 दिवसाचं उरलं, तर तो एक स्ट्रॅटेजिक आहे. स्ट्रॅटेजिक म्हणजे की सर्व फ्युल संपल्यानंतर हा फक्त 9 दिवसाचा जो बफर टाइम असतो तो, पण ऍक्च्युली तो सोडून पण आपल्याकडे 74 डेजचा जो आहे ना पेट्रोल डिझेलचा साठा ऑलरेडी आपण कॅपॅसिटी तेवढी असते. ओके, तर हा एक पॉईंट आहे जो तर बरेचसे लोक अपघात होत आहे की 9 दिवसात पेट्रोल संपून जाईल. हे म्हणजे हे जे आहे ना स्ट्रॅटेजिकल पेट्रोल रिझर्वेशन आहे हे त्याच्यासाठी असतं, पण तोपर्यंत ती आपली नौबत येत नाही, तोपर्यंत आपल्याकडे बरेचसे शिप येणार आहे. पण हा 100% की इम्पॅक्ट होणार आहे असं आपण म्हणूनही शकत की डायरेक्टली 100% फ्यूल संपेल असं होणार नाही. आणि बऱ्याच दिवसापासून लोक काय करतायत की आता बघा, जसं मोदी साहेबांनी 24 तारखेला सांगितलं, लोकांनी लगेच गाड्या काढल्या आणि सर्वजण गेले आणि फ्यूल आउट ऑफ स्टॉक झालं. आता ते कसं झालं की बघा, आता एक पेट्रोल पंप आहे की त्याच्याकडे 100 दिवसात 100 लिटर, जस्ट एक्झाम्पल 100 लिटर असतं की डेली त्याच्यात लोक येतात की 50 लिटर त्याकडे असतं. पण एकदम 120 लोक आले आणि त्यांनी 120 लिटर पेट्रोल घेतलं, तर मग त्याच्याकडे आउट ऑफ स्टॉक होणार नाही का? हा एक मोठा क्वेश्चन आहे की लोकांनी काय केलं की भेटणार नाही म्हणून पटापट गेले पेट्रोल पंपवर भरून घेतलं. आणि तो जो त्यांचा सप्लाय चेन असतो, म्हणजे बघा आता पेट्रोल दररोज पेट्रोल स्टेशन मध्ये येतं, आता बघा त्याच्यात ट्रान्सपोर्टेशन असतो. आता मे बी बरेचसे पेट्रोल पंप आउट ऑफ स्टॉक आहेत, दाखवतंय पाठाला, पण त्याच्या मागचं खरं कारण असं आहे की लोकांनी अचानक एवढी गर्दी केली आणि जो 2-3 दिवस आता तो त्यांनी जो साठा आणलेला असतो तो जनरली 2-3 दिवसासाठी असतो, तो अचानक संपला. मग त्यांची जी नवीन पेट्रोल घेऊन येणारी डिझेल घेऊन येणारी गाडी ती 2-3 दिवसांनी, तो तेवढा वेळ तो आउट ऑफ स्टॉक, त्याच्यामुळे लोकांना काय वाटलं, पॅनिक क्रिएट झालंय. तर हे चुकीचं आहे. तर लोकांना असं वाटायला लागलं की फ्यूल संपण्यात आलं तर लॉकडाऊन लागेल. हा पण एक चुकीचं आहे की बघा, इम्पॅक्ट 100% होणारच, कारण तुमचं प्रत्येक गोष्टीमध्ये ट्रान्सपोर्टेशन आहे. तो हा एक मुद्दा आपण नकारू शकत नाही. पण लॉकडाऊन लागेल हा चुकीचा आहे, कारण लॉकडाऊनचा अर्थ काय असतो की कम्प्लिटली बंद. आपलं शटडाऊन नाही होणार आहे, स्लो डाऊन होणार आहे. स्लो डाऊन म्हणजे कसं, आपण मी जस्ट एक्झाम्पल दिलं की आपण जिथं फिरायला 4 लोक जायचे तिथं एकच व्यक्ती जाईल, म्हणजे थोडंसं स्लो डाऊन झालं. पण ऍक्च्युली सर्व बंद होईल का? नाही. म्हणजे जे काही कामं आयटीचे कामं ते वर्क फ्रॉम होऊ शकतात, ते होईल. पण जे आता शेतीचे काम आहे ते तिथं जाऊनच करावं लागतात, तर ते आपल्याला नेसेसरी आहे. आता स्कूल कॉलेजेस मे बी त्याचा विषय आपण केला नाही पाहिजे, ती पुढची गोष्ट आहे. पण बघा, लॉकडाऊनचा इथं संबंध नाही. आणि अजून एक तुम्हाला डेटा देतो की बघा, टोटल ऑइल स्टॉक आपल्याकडे जो डेटा आहे तो 74 दिवसाचा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल असतो. इन केस जर एक पण टँकर आलं नाही तर इंडियाने तेवढं कॅपॅसिटी बिल्ड केलेली आहे की तेवढं आपल्याकडे राहतं. त्याच्यामुळे हा लॉकडाऊनचा विषय ना थोडा दूर ठेवा. ओके, पण बघा, आपली डिपेंडन्सी ऑइलवर आहे, हा मुद्दा आपण नकारू शकत नाही. तर ऑइल थोडं महाग येईल, तर गोष्टी थोड्या महाग होणार आहेत. तर म्हणून थोडं स्मार्टली याच्यात आपण मूव्ह केलं पाहिजे. तर आपल्या मोदी साहेबांनी सांगितलं की युनायटेड राहा, संघटित राहा. लोकांना असं वाटलं की खरंच लॉकडाऊन लागतंय का? सर्व लोकांनी उलटा अर्थ काढला. बघा, त्याचा अर्थ असा आहे की थोडे आपण स्पेंडिंग जे जास्ती करतो ना त्याला थोडं कमी करून द्या. म्हणजे सपोज आपण आता गाडी बाहेर फिरायला जातो, जे एक्स्ट्रा असतं ते थोडं कमी करून द्या, थोडा पैसा सेव्ह करा. त्याचा हा अर्थ होता. तर लोकांनी काय काढलं की आसपासून सर्व बंद होतंय आणि याच्यामुळे पॅनिक क्रिएट झाला. तर पहिली गोष्ट, पॅनिक क्रिएट होणं हा खूप खूप इम्पॉर्टंट पॉईंट होता याच्यातला. म्हणून लोकांना असं वाटायला लागलं की लॉकडाऊन लागलं. बघा, आता मी जेवढे पण पॉईंट सांगितले, तुम्ही जर डॉट कनेक्ट केले तर त्याच्यात एकच गोष्ट होती की काही गोष्टी स्लो डाऊन होतील पण लॉकडाऊन लागणार नाही. स्ट्रॅटेजिकल डेटा अवेलेबल आहे आणि फॅक्टवर बोललं पाहिजे. आता काय होतंय, तुम्ही न्यूज बघताय की वॉर आणि ते बरेचसे ना मिसलिडिंग इन्फॉर्मेशन होते की हा पेट्रोल आउट ऑफ स्टॉक, तो पेट्रोल आउट ऑफ स्टॉक, पण त्याचं खरं कारण काय आहे हे माहित नाही. कारण पेट्रोल पंप मध्ये ना काही दिवसाचा स्टॉक असतो. म्हणजे बघा, आता 100 लिटर एक्झाम्पल घेतलं की 4 दिवसात संपणार, त्यांचा एस्टिमेट असतो आणि 4 दिवसानंतर त्यांचं टँकर येणार. जर बघा, आता लोकांनी 24-25 गर्दी केली, ते सर्व संपून टाकलं, तर पण 2 दिवसानंतर टँकर येणार आहे ना, तर तितक्या तिथे आउट ऑफ स्टॉक होईल. हा एक आहे. 100% बघा, थोडा आता प्राइस मे बी वाढू शकते आणि थोडा
आपल्याला पेट्रोल कमी भेटेल, पण भेटणार नाही. आणि हा एक मुद्दा नाही आहे. आणि तुमचं परत एकदा मी क्लिअर करून देतो की लॉकडाऊन सारखी स्थिती होणार नाही. हा एक मुद्दा आहे. बघा, तुम्हाला सर्व फॅक्टचा मी पुरावे देऊन सांगितलं, तर तुम्ही मे बी याला फॉलो करा. आजच्या व्हिडिओ पुरता एवढं. आणि अजून आपण देश विदेश सिरीज मध्ये बरेचसे मुद्दे कव्हर करू. आता बघा, याच्यातलं एक इम्पॉर्टंट की आपले जे फूड आहे ते कसं महाग होणार आहे आणि त्याचं कारण काय, आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. तर आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच. धन्यवाद.